नवनीत राणा आता मतदानासाठी निघालेले आहेत। अमरावती मधल्या शंकरनगर या परिसरातल्या मतदान केंद्रावर आता रवी राणा आणि नवनीत राणा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेत। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, की जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आम्ही मतदानाकरिता चाललो आहे आणि नेहमी खासदाराला खास म्हणल्या जात होता, पण एक आम व्यक्ती म्हणून मी नेहमी माझ्या लोकांसोबत राहिलेली आहे। तर मला असं वाटतं लोक आम व्यक्तीला 100% आज मतदान करतील आणि मला प्रेम आणि आशीर्वाद नक्की देतील। विजयी होण्याचा विश्वास आहे तुम्हाला? किती मतांनी? मी एवढंच सांगू शकते की या देशाकरिता मतदान आहे आणि किती मतांनी निवडून होईल किती मतांनी नाही होईल ते माझी अमरावतीची जनता ठरवतील। पण माझा एवढा विश्वास आहे देशाकरिता मतदान आहे तर लोक भरभरून मतदान करतील आणि युवक पिढी ज्यांना माहीत आहे युवकांचं भविष्य निर्माण करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री करत आहे त्याकरिता मतदान नक्की होणार आहे। मी फक्त विकास करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आली आहे आणि गेल्या 5 वर्ष डेडिकेशननी काम केलं तर त्याकरिताच मी मतदारच्या समोर गेली आणि खूप मेहनत केली आहे। आदिवासींचा हा माझा परिवार आहे, त्यांची मुलगी म्हणून मी गेले 11-12 वर्ष त्यांच्या सोबत राहिलेली आहे। त्या आदिवासी माझे कुटुंब आहे आणि त्यांची सेवा करणं हा माझा धर्म आहे। रवीजी, तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने बाईक राईड करून मला नेत आहे त्याकरिता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, चट्टान ज्या पद्धतीने आपल्याला सेव्ह करते त्या पद्धतीने ते माझे पाठीशी नेहमी उभे राहिलेले आहे। आणि मी आपल्याला एवढंच सांगू शकते की या जिल्ह्याचे लोक पुरुष मंडळी आमची सगळी माझ्या पाठीशी उभी आहे। त्यांना माहीत आहे की नवनीत राणा रवी राणा कामाचे माणसं आहे आणि यांच्या पाठीशी उभेच राहिले पाहिजे। मी आपल्याला एवढंच सांगू शकते की ऑपोजिशनचे लोक स्वतःचे परिवारकरिता मतदान मागताय, मोदीजी देशाचे विकासाकरिता हिताकरिता मतदान मागताय, देशाला पुढे आणण्याकरिता मतदान मागताय आणि पाकिस्तानाला ज्या पद्धतीने त्यांनी शांत केला त्याकरिता मतदान मागताय। विरोधकांना त्यांच्या घरात बसवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्रींनी केला त्याकरिता मी मतदान मागतो आहे। 5व्या स्तरापासून 3ऱ्या स्तरावर आणण्याकरिता आमचे मोदीजी मतदान मागताय। विरोधकांमध्ये आणि मोदीजींमुळे एवढाच फरक आहे, ते परिवार वाचवण्यासाठी मतदान मागताय आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हा देश पुढे गेला पाहिजे आणि देश वाचला पाहिजे त्याकरिता मतदान मागताय। मी कधी खास बनून काम केलंच नाही, एक आम लोकांचे भरोसे आम्ही काम केलेलं आहे आणि माझे महिलांना ज्या पद्धतीने जे विश्वास आहे की नवनीत राणा आमची मैत्रीण आहे, नवनीत राणा आमची सारखी आहे, नवनीत राणा आमच्या परिवाराची सदस्य आहे, त्या पद्धतीने गेल्या काही वर्षापासून मी काम करत आहे तर ते लोक आमच्या सोबत नक्की राहतील आणि मला आशीर्वाद देतील। धन्यवाद। नवनीत राणा यांनी TV9 मराठीशी संवाद साधला। दुचाकीवरून राणा दाम्पत्य खासदार आणि आमदार मतदानाला चाललेले आहे। मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीची ही एकूणच लढत आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेले आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा त्यांची दुचाकी जी आहे। तर नवनीत राणा आणि रवी राणा हेडलाइन